आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। सातपूर एमआयडीसीतील अनधिकृत पार्किंग किती निष्पाप कामगारांचे बळी घेणार? अपघातांची मालिका सुरूच। नाशिक सातपूर एमआयडीसी परिसरात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांची वाहने ठेवण्यासाठी कारखाना गेटच्या आत पार्किंग असलीच पाहिजे, हा कामगारांना पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांपैकी एक अत्यावश्यक भाग आहे। असे असतानाही बहुतांश कारखाना प्रशासनाने हा नियम फाट्यावर मारून कारखाना गेट बाहेर मुख्य रस्त्यालगत अनधिकृत पार्किंग करून रस्त्याचा वापर करणाऱ्या कामगारांचा जीव धोक्यात घातला आहे। हा परिसर प्रामुख्याने कामगार वसाहतीचा असून दररोज हजारो कामगारांना अक्षरशः जीव मुठीत धरून कामावर जावे लागते। कंपनी मालकांकडून स्वतःच्या सोयीसाठी कंपनी बाहेरील पादचारी मार्गांवर सुशोभीकरणच्या नावाखाली जागा अडवून कालांतराने वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे। परिणामी रस्ते अरुंद झाले असून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। या रस्त्यावर यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। काही दिवसांपूर्वीच एमआयडीसी परिसरात झालेल्या अपघातात 2 निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आज 17 एप्रिल रोजी एका कामगाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कारखानदारांकडून होत असलेले हे अतिक्रमण अजून किती निष्पाप कामगारांचे बळी घेणार, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत। अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, संजय हिरे, नाशिक।